नमस्कार शेतकरी मित्रांनो, फक्त हेच शेतकरी 15 एप्रिलपासून पात्र होणार आहेत। PM किसान सन्मान निधी योजना असेल किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल, 15 एप्रिलपासून हा नियम लागू करण्यात येणार आहे। यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन GR या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्या GR मध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर युनिक ID असेल, अशाच शेतकऱ्यांना राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या काही विविध योजना राबविल्या जात आहेत, त्या योजनेचा लाभ त्यांना मिळेल, अन्यथा त्या लाभापासून त्यांना वंचित राहावे लागेल। 15 एप्रिल नंतर ज्या काही योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर 15 एप्रिल 2025 पासून तर अशा शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर युनिक ID असणे अनिवार्य करण्यात आलेले आहे। हे पूर्ण शेतकऱ्यांनी व्यवस्थित समजून घ्या। याचा नेमका काय फायदा होणार आहे, यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान काय होणार आहे, या विषयाची सुद्धा माहिती समजून घ्या। जर तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र क्रमांक असेल तर तुम्हाला राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांसाठी ज्या काही विविध योजना राबविल्या जात आहेत, यामध्ये PM किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, पीक विमा योजना असेल, शेततळे असेल, विहीर असेल किंवा MahaDBTच्या माध्यमातून ज्या विविध योजना राबविल्या जातात, अशा विविध योजनांचा मला जर लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर युनिक ID असणे बंधनकारक आहे। जर तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र क्रमांक असेल, अशा शेतकऱ्यांना इथून पुढे विविध योजनेचा लाभ मिळणार आहे। जर तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर युनिक ID काढलेला नसेल तर तुम्हाला या विविध योजनेचा लाभ दिला जाणार नाही, असे स्पष्टपणे या GR मध्ये सांगण्यात आलेले आहे। शेतकरी मित्रांनो, आता सध्या भरपूर अशा शेतकऱ्यांना आतापर्यंत माहीत नव्हते। आपल्या चॅनलच्या माध्यमातून या संदर्भात व्हिडिओ देखील अपलोड केलेले होते। भरपूर असे शेतकरी ओळखपत्र क्रमांक काढून घेतलेले आहेत। जवळपास 10% शेतकरी अजूनपर्यंत कानाडोळा करत आहेत। अशा शेतकऱ्यांनी तात्काळ काढून घ्या। जर भविष्यामध्ये PM किसान सन्मान निधी योजना किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जर लाभ तुम्हाला मिळवायचा असेल तर तुमच्याकडे फार्मर युनिक ID असणे अनिवार्य आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।